नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पत्रकार हे अर्णव आणि सात्विक फॅशनला एक ना एक अनेक प्रश्न विचारतच असतात, आरोप प्रत्यारोप लावत असतात आणि त्याच वेळेस सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिला देखील पुढे येतात आणि त्या बोलतात की सात्विक फॅशन म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि अर्णव सर हे आमचे कुटुंब प्रमुख आहे. तर आपल्या कुटुंबामध्ये आणि कुटुंब प्रमुखाकडून आम्हाला अनसेफ वाटण्याचा प्रश्नच येत नाही. तर दुसरी महिला म्हणते की सात्विक फॅशनसोबत मागील 5 वर्षापासून काम करत आहे. एवढी काळजी या ठिकाणी एम्प्लॉयची घेतली जाते की तेवढी काळजी कुठेच घेतली जात नाही. तर तिसरी महिला बोलते की रिसेंटली या सात्विक फॅशनमध्ये जॉईन केलेला आहे, परंतु महिला सेफ्टी आणि एम्प्लॉयसाठी असलेल्या एवढ्या चांगल्या स्कीम या अगोदर मी कुठल्या कंपनीमध्ये पाहिलेल्या नव्हत्या. आणि तेव्हा पत्रकारांची बोलतीच बंद झालेली असते. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही पत्रकारावर रागावून बोलते. स्वतः अनाथ असलेले अर्णव सर हे अनेक अनाथ आश्रयालय देखील चालवतात आणि आश्रमाला ते डोनेशन देखील देतात. त्या सर्व पत्रकारांना बोलते की तुमचे प्रश्न झाले का, आणि हे प्रश्न तुमचे नव्हते तर तुम्हाला जाणीवपूर्वक असे प्रश्न विचारायला कोणीतरी लावलेले आहेत आणि तो व्यक्ती कोण आहे हे देखील मी लवकरच शोधून काढणार आहे. तोपर्यंत तो व्यक्तीला मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी कशा प्रकारे या सर्व प्रश्नांच्या मागे राजेशचाच हात आहे हे सिद्ध करून दाखवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.